करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला करिअर हा उपक्रम आणि या उपक्रमाअंतर्गत आयोजित 52 आठवड्यांच्या संवाद शृंखलेतील 9व्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. या संपूर्ण संवाद शृंखलेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सातत्याने मार्गदर्शन करणारे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय राजीव ननकर सर, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा संचालक राज्य नागरी विकास संस्था यशोदा पुणे यांचे मी करिअर कट्टाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या या सत्रामध्ये उपस्थित असलेले आदरणीय यशवंत चितोळे सर, अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांचेही मी मनपूर्वक स्वागत करतो. करिअर कट्टा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जीवनमूल्ये, कौशल्ये आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरते. ट्रान्सफॉर्म युअरसेल्फ या संकल्पनेतून अनुभव, ज्ञान आणि मूल्यांच्या आधारे सक्षम व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. 52 आठवड्यांच्या संवाद शृंखलेतील मागील सत्रामध्ये आपण विवेक, जिज्ञासा आणि सातत्याने शिकण्याची वृत्ती याचे महत्व जाणून घेतले. त्या प्रवासातील पुढचे पाऊल टाकत जीवनातील सर्वात मोठ्या गुरुविषयी, अनुभवाविषयी मार्गदर्शन घेणार आहोत. ट्रान्सफॉर्म युअरसेल्फ या संकल्पनेतून प्रेरित आजच्या सत्राचा विषय आहे अनुभव, एक जवळचा शिक्षक. पुस्तके आपल्याला ज्ञान देतात, शिक्षक दिशा देतात, पण अनुभव आपल्या आयुष्यात जगायला शिकवतात. प्रत्येक यश, प्रत्येक अपयश आणि प्रत्येक प्रसंग हा आपल्या जीवनातील एक नवा धडा असतो. यशस्वी व्यक्तिमत्व आणि इतरांमध्ये फरक इतकाच असतो की यशस्वी व्यक्तिमत्व प्रत्येक अनुभवातून शिकत राहते, स्वतःमध्ये सुधारणा करत राहते आणि पुढे जात राहते. तर चला मग प्रत्येक अनुभवातून शिकण्याची वृत्ती जोपासत जीवनातील प्रत्येक प्रसंगाला सकारात्मकतेने स्वीकारत आणि स्वतःमध्ये सातत्याने परिवर्तन घडवत आजच्या प्रेरणादायी सत्राची सुरुवात करूया. मी आदरणीय राजीव ननकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सर प्लीज. सर्वांना माझा मनपूर्वक असा नमस्कार, शुभ संध्या. आणि ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ च्या या 52 आठवड्याच्या सिरीजमध्ये मी आपल्या सर्व मित्रांचं खूप मनपूर्वक असं स्वागत करतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे की व्यक्तिमत्वामध्ये अनुषंगिक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने आपण ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ नावाची सिरीज जवळपास आता 2 महिने होत आले आपण सुरू केलेली आहे. आणि या सिरीज मधून युवकांना अत्यंत गतिशील, कार्यक्षम आणि परिणामकारक असं बनवणं हा उद्देश ठेवून आपण ही सिरीज दर आठवड्याला सोमवारी आयोजित करत आहोत. आणि या सिरीजसाठी विद्यार्थ्यांचा सुद्धा रिस्पॉन्स अत्यंत उत्तम असा आहे. आपण बऱ्याच गोष्टीवर प्रकाश टाकलेला आहे. प्रत्येक वेळेस आपण काय काय गोष्टी बघितल्या त्याचा एक धावता आढावा सुद्धा घेत असतो. आणि याच्यामध्ये अगदी शरीरापासून, मनापासून, स्वभावापासून, दृष्टिकोनापासून, सवयीपासून, ज्ञानापासून, जिज्ञासेपासून आपण अनेक गोष्टींवर चर्चा केलेली आहे, बऱ्याच गोष्टींवर काम केलेलं आहे. बऱ्याच तुमच्या प्रश्नांना आपण उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यातून तुमच्यामध्ये अनुषंगिक बदल कसे होतील याच्यावर आपण सातत्याने काम करतोय. विशेषतः थेरॉटिकल गोष्टीकडे न जाता जास्तीत जास्त प्रॅक्टिकल गोष्टीकडे कसा जाता येईल, प्रॅक्टिकल अनुषंगिक बदल आपल्यामध्ये कसे होतील याच्यावर आपण सातत्याने काम करतोय. आणि त्यामध्ये आपण यशस्वी होताना सुद्धा दिसतोय. व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं ही काही क्रांतिकारी गोष्ट नाही, तर ती एक मला असं वाटतं की उत्क्रांती आहे. आणि त्याच्यामुळे उत्क्रांती जर आपल्यामध्ये करायची असेल तर त्याच्यासाठी अत्यंत हळूवार असं मार्गस्थ व्हावं लागतं. मी आज ठरवलं की माझ्यामध्ये खूप मोठे ट्रान्सफॉर्मेशन आणायचे,
माझ्या व्यक्तिमत्वामध्ये 360 डिग्री मला चेंजेस आणायचे. आज मी जसा आहे त्याच्यापेक्षा वेगळं मला खूप व्हायचंय उद्या किंवा परवा. तर असं कधीही होत नाही. व्यक्तिमत्व बदलणं किंवा ज्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन इन युअर सेल्फ म्हणतो, ही अत्यंत तसं पाहिलं तर वेळ खाऊ प्रोसेस आहे. आणि त्याच्यासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात. आपल्या व्यक्तिमत्वावर त्या रुजवाव्या लागतात आणि आपलं व्यक्तिमत्व त्याप्रमाणे ट्रान्सफॉर्म करावं लागतं. आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी आपण मागील 2 महिन्यापासून बघतोय. अत्यंत बारीक सारीक चर्चा त्या गोष्टींवर करतोय. आणि विद्यार्थी मित्र सुद्धा अत्यंत चांगले प्रश्न विचारतायत. परंतु माझी सर्व विद्यार्थी मित्रांना एक कळकळीची सूचना आहे की जे काही आपण ट्रान्सफॉर्मेशन युअर सेल्फ या सदराखाली ज्या डोमेनवर चर्चा करतोय, वेगवेगळ्या डोमेनवर, त्या डोमेनवर तुम्ही स्वतः दैनंदिन आयुष्यामध्ये काम करायला सुरुवात केली पाहिजे. नाही तर तुम्ही नुसते इथं लेक्चर होतंय, मी काहीतरी गोष्टी सांगतोय, तुम्ही काहीतरी गोष्टी ऐकतायत, चर्चा होतीये, पण तुमच्या आयुष्यामध्ये जर त्याची ऍक्शन होत नसेल, कृती होत नसेल, चर्चा होत नसेल, त्याचा उहापोह होत नसेल, तर मात्र त्या डोमेनला किंवा त्या मॉड्यूलला काहीही अर्थ उरत नाही. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी ह्या प्रत्येक डोमेनवर काम करणं गरजेचं आहे. आणि जर ते काम पुढील 1 वर्षभर तुम्ही या प्रत्येक डोमेनवर केलं, म्हणजे उदाहरणार्थ नेचर नावाचा एक डोमेन सांगितला होता मी, ऍटिट्यूड नावाचा डोमेन सांगितला होता, स्किल नावाचा डोमेन सांगितला होता, माइंड नावाचा डोमेन सांगितला होता, हॅबिट्स नावाचा डोमेन सांगितला होता, नॉलेज नावाचा डोमेन सांगितला होता. तर या प्रत्येक डोमेनवर अत्यंत काळजीपूर्वक आणि जाणीवपूर्वक आपण काम जर केलं तर 52 आठवड्याची सिरीज सुरू झाली. त्या दिवसाचा एक्स विद्यार्थी आणि 52 आठवड्याची सिरीज संपल्यानंतरचा तो एक्स विद्यार्थी, याच्यामध्ये नक्कीच आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळणार आहे. परंतु ते ट्रान्सफॉर्मेशन फक्त आणि फक्त सोमवारी 7 ते 8 हे लेक्चर ऐकून होणार नाही. तर जे लेक्चरमध्ये आपण ऐकलेलो आहोत, लेक्चरमध्ये जे काही डिस्कशन झालेलं आहे, लेक्चरमध्ये जो काही संवाद झालेला आहे, तो संवादाची आपल्या आयुष्यामध्ये अंमलबजावणी किंवा त्याच्यावर ऍक्शन आपण किती घेतोय, कशी घेतोय, काळजीपूर्वक घेतोय का, जाणीवपूर्वक घेतोय का, हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मेशनची ही जी सिरीज आहे, ही काही मुद्द्यांसाठी किंवा काही डोमेनसाठी 52 आठवडे चालणार आहे, काही मुद्द्यांसाठी 40 आठवडे चालेल, काही मुद्द्यांसाठी 30 आठवडे चालेल, काही मुद्द्यांसाठी 10 आठवडे चालेल. मात्र ही जी ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ नावाची जी काही आपण मुवमेंट सुरू केलेली आहे किंवा चळवळ सुरू केलेली आहे, ही क्रांती नाही तर ही एक उत्क्रांती आहे. ही एक इव्हॉल्युशन प्रोसेस आहे, स्वतःला सिद्ध करण्याची प्रोसेस आहे, स्वतःला ग्रो करण्याची प्रोसेस आहे. आणि त्याच्यासाठी सर्व विद्यार्थी मित्रांनी त्याच्यावर जाणीवपूर्वक काम केलं पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला मी सांगितलं की स्किल्स खूप महत्वाचे आहेत आयुष्यामध्ये. स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी स्किल्स खूप महत्वाचे आहेत. आणि मग तुम्ही असं म्हटलं की मला इंग्लिश व्यवस्थित बोलता येत नाही, मला इंग्लिश स्पीकिंगचं स्किल्स इन्हान्स करायचं आहे. तर असं नुसतं बोलून ते स्किल काही डेव्हलप होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काही ऑनलाईन इंग्लिश स्पोकन कोर्सेस लावावे लागतील, काही ऑफलाईन जमले तर ऑफलाईन स्पीकिंग कोर्स जॉईन करावे लागतील. आणि ते दोन्ही गोष्टी नसेल जमत तर मग सेल्फ स्टडी करणं,
स्वतःमध्ये चेंजेस आणणं, स्वतः इंग्लिश मधलं कम्युनिकेशन वाढवणं, 4 लोकांमध्ये आपण जेव्हा बसतो तेव्हा इंग्लिशमध्ये बोलणं. तर हे जर केलं तर मग 1 वर्षानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे इंग्लिशमध्ये बोलता येऊ शकेल. म्हणजे ती स्किल इन्हान्स होऊ शकेल. उदाहरण मी याच्यासाठी देतोय की जे जे आपण शिकतोय, जे जे आपण बघतोय, जे जे आपण ऐकतोय, त्याची दैनंदिन अंमलबजावणी आपल्या आयुष्यामध्ये जर केली तर आणि तरच तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन तुमच्यामध्ये होणार आहे. आणि तुम्ही अंमलबजावणी केली नाही तर 1 वर्षानंतर तुम्ही आहे तिथंच राहणार आहे. तर ही सर्वांनी डोक्यामध्ये ठेवायचं आहे की आपल्याला ऍक्शनेबल ऑब्जेक्टिव्हवर काम करायचं आहे. तर तुम्ही हे डोक्यात ठेवाल आणि ऍक्शनेबल ऑब्जेक्टिव्हवर काम कराल आणि तुमच्यामध्ये अनुषंगिक बदल, ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणाल, ही मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो. आजचा जो विषय आपण घेतलेला आहे की अनुभव हा एक महत्वाचा शिक्षक आहे किंवा एक खरा शिक्षक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या लाईफ स्पॅन मध्ये लर्निंग ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. लर्निंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस आणि ती सातत्याने चालत राहते आयुष्यामध्ये. म्हणजे प्रत्येक क्षणाला, प्रत्येक तासाला, प्रत्येक दिवसाला, प्रत्येक महिन्याला आणि प्रत्येक वर्षाला आपण काही ना काही गोष्टी शिकत असतो. ह्या काही गोष्टी आपण ऐकून शिकतो, काही गोष्टी ह्या पाहून शिकतो, काही गोष्टी ह्या वाचून शिकतो. आणि मला असं वाटतं की ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत शिकण्याच्या, याच्यामध्ये सर्वात उजवी जर गोष्ट कोणती असेल तर ती आहे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये येणारे अनुभव होत. अनुभव म्हणजे काय की आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जे एक्सपिरियन्स येतात तर त्या एक्सपिरियन्स मधून आपलं लर्निंग काय होतंय हे अत्यंत महत्वाचं आहे. एकंदर अनुभव म्हणजे काय की करून शिकणे किंवा पाहून शिकणे. आम्ही जेव्हा कॉलेजला होतो त्यावेळेस आम्हाला 2 प्रकारचे डेमॉन्स्ट्रेशन किंवा प्रात्यक्षिक करायला लावलं जात असे. त्याला आम्ही म्हणायचो मेथड डेमॉन्स्ट्रेशन आणि रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन. मेथड डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे काय की एखादी कार्यपद्धती शिकणे. बरोबर आहे. उदाहरणार्थ तुम्हाला पीपीटी बनवायची आहे, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवायचं आहे. तर मग पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये कोणकोणते टूल्स आहेत, त्याच्यामध्ये स्लाइड कसं अट्रॅक्टिव्ह बनवायची, स्लाइड कशा इंटरॅक्टिव्ह बनवायच्या, स्लाइड मधला फॉन्ट कसा ठेवायचा, स्लाइड कशा प्रकारे व्ह्यू झाल्या पाहिजेत, हे सर्व मेथड डेमॉन्स्ट्रेशन मध्ये येतं. आणि रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे काय तर हे पीपीटी आपण जे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे हे इतरांच्या समोर सादर करणं म्हणजे रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन होय. मला असं वाटतं की रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन आणि मेथड डेमॉन्स्ट्रेशन हे आपल्या आयुष्यामध्ये सातत्याने घडत असतं. सातत्याने काही ना काही आपण मेथडॉलॉजी शिकत असतो, काही ना काही रिझल्ट बघत असतो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मेथड डेमॉन्स्ट्रेशन आणि रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन मधून जे काही आपल्याला अनुभव येतात तेच खऱ्या अर्थाने आपले शिक्षक असतात. आणि अनुभव म्हणजे काय, मी मगाशी सांगितलं की एखादी गोष्ट करून किंवा पाहून जे ज्ञान मिळतं त्याला आपण अनुभव म्हणू शकतो. उदाहरणार्थ आपल्याला सायकल चालवायला शिकायची आहे तर आपले मित्र आपल्याला सायकल चालवण्यासाठी घेऊन जातील, आपल्याला सायकलवर बसवतील, मागून काहीतरी सपोर्ट देतील. पहिल्यांदा त्यांचा सपोर्ट असेल आपल्याला, मागून ते सीट धरतील आणि तुम्हाला म्हणतील का आता पॅडल प्रेस करा.
हळूहळू असं होतं की मागचा जो काही आपल्याला सपोर्ट देणारा व्यक्ती आहे तो नंतर हात काढून घेतो हळूवार, आणि मग हे जे काय आहे एक्सपिरियन्स आपल्याला मिळतो सायकल शिकण्याचा, त्याच्यातून आपण शिकत असतो. अजून एक उदाहरण अगदी साधं द्यायचं म्हटलं तर आपण पोहायला सुद्धा शिकतो. पोहायला शिकताना आपण अगोदर कमी खोल असलेल्या पाण्यामध्ये पोहायला शिकतो. कुणाचा तरी हात पकडतो किंवा काहीतरी ज्याला आपण म्हणतो की दोरी वगैरे ह्या गोष्टी वापरतो, आणि नंतर हळूहळू आपण असं खोल पाण्यात जातो. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य हे आहे की अनुभव म्हणजे काय, तर करून शिकणे किंवा पाहून शिकणे होय. आणि मग याच्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला तसं पाहिलं तर दोन प्रकारचे अनुभव येत असतात. एक असतात चांगले अनुभव, दुसरे असतात वाईट अनुभव. काही अनुभव असतात जे चुकीच्या पद्धतीने येतात, काही अनुभव बरोबर पद्धतीने येतात, काही अनुभव योग्य पण असतात, काही अनुभव अयोग्य पण असतात. मला असं वाटतं की आयुष्यामध्ये चांगले आणि वाईट, किंवा चूक आणि बरोबर, किंवा योग्य आणि अयोग्य जे काही आपल्याला एक्सपिरियन्स येतात त्याच्यातून आपण शिकलं पाहिजे, ही अत्यंत महत्वाची अशी बाब आहे. आणि ज्यावेळेस आपण अनुभवांचं महत्व हा विचार डोक्यात घेतो, तर अनुभवामुळे सर्वात पहिली गोष्ट जर कोणती घडत असेल तर सर्वात मला वाटतं की अनुभव संपन्न राहिल्यामुळे ज्ञानामध्ये वृद्धी होते. बरोबर आहे. म्हणजे आपण पीपीटी बनवायला शिकलो तर आपली पीपीटी कशी बनवायची याच्यामध्ये ज्ञानामध्ये वृद्धी होणार आहे. एखादा व्यक्ती भाषण देतोय आणि त्याचं भाषण आपण ऐकलं तर आपण सुद्धा भाषण देऊ शकतो, हे सुद्धा आपल्यामध्ये आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी होणार आहे. दुसरं हे आहे की जेवढे आपल्याला अनुभव मिळतील तेवढं आपलं आत्मविश्वास जास्त वाढतो. समजा तुम्हाला एखाद्या छोट्या कार्यक्रमाचं अँकरिंग करायचं आहे आणि तुम्ही जे छोट्या कार्यक्रमाचं अँकरिंग करणं हा तुमच्यासाठी पहिला अनुभव आहे. पण बऱ्याच वेळा आपण आपला पहिला अनुभव घेण्यासाठी मागे हटत असतो की नको, मला ते जमणार नाही, माझ्याकडून होणार नाही, माझी तेवढी कॅपॅबिलिटी नाही, माझी कॅपॅसिटी नाही, आणि मग त्या अनुभवापासून आपण दूर पळतो. तर मला असं वाटतं की अनुभवाला जर आपण सामोरं गेलो, आपण जर तिथे अँकरिंग केलं त्या कार्यक्रमामध्ये, तर आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की संधी जी आहे काहीतरी अनुभवण्याची, ही सारखी सारखी मिळत नसते, कधीतरी आपल्याला मिळते आणि त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात असतं. आणि त्यामुळे तुम्हाला जेव्हा असं वाटतं की हा अनुभव आपल्या आयुष्यासाठी पुढे जाण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत गरजेचा आहे, तर आपण त्या अनुभवाला धरून त्याचा दोर धरून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनुभवामुळे ज्ञान वाढतं. मी तुम्हाला सांगितलं, अनुभव घेतल्याने तुमचं ज्याला आपण म्हणतो की आत्मविश्वास वाढतो. तिसरी जर गोष्ट अनुभवामुळे कोणती होत असेल, एखादी गोष्ट तुम्ही जर सातत्याने करत असाल तर निश्चितच तुमची निर्णय क्षमता वाढणार आहे. कारण शेवटी जेवढे अनुभव तुमच्याकडे असतील तेवढी निर्णय क्षमता तुमच्यामध्ये जास्त प्रकारे डेव्हलप होणार आहे. समजा उदाहरणार्थ रेल्वेनी नागपूरवरनं पुण्याला प्रवास करायचा आहे, विमानाने नागपूरवरनं पुण्याला प्रवास करायचा आहे, आणि ट्रॅव्हल्सनी नागपूरवरनं पुण्याला प्रवास करायचा आहे, आणि प्रायव्हेट कारनं नागपूरवरनं पुण्याला प्रवास करायचा आहे. तुम्ही चारही अनुभव घेतले, प्लेनचा अनुभव घेतला, बसचा अनुभव घेतला, रेल्वेचा अनुभव घेतला आणि प्रायव्हेट कारचा अनुभव घेतला, तर तुम्हाला निश्चितच कळणार आहे की पुण्याला जायचं असेल तर सर्वात चांगला ऑप्शन हा आहे की रेल्वेने प्रवास करणं.
कारण विमानाचा प्रवास हा कॉस्टली आहे, आपल्याला तो परवडणारा नाही. दुसरं आहे, प्रायव्हेट कारने जायचं म्हटलं तर रिस्क रस्त्यावर राहणार आहे, कॉस्ट पण जास्त आहे. आणि बसचं सुद्धा त्याप्रमाणे रिस्क पण आहे, त्रास पण होतो आणि बऱ्याच गोष्टी त्याच्यातून. परत बस झोप, जे काही स्लीपर कोच असतं त्याच्यामध्ये झोपण्याची सुद्धा व्यवस्था तेवढी चांगली नसते. पण हे कधी शक्य होईल की ज्या वेळेस तुम्ही अनुभवाला सामोरे जातायत, वेगवेगळे अनुभव घेतायत, त्या अनुभवाचं एकमेकाशी कंपॅरिझन करतायत आणि मग एका कन्क्लुजनला येत आहेत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की अनुभव जर आपण घ्यायला सुरुवात केली तर आपली निर्णय क्षमता वाढते. पण आपलं काय होतं की एक रुटीन पकडलं आपण, समजा आपण फक्त लक्झरी बसनेच इथे येत असो किंवा ट्रॅव्हलर्सनीच इथे येत असो, तर मग आपल्याला निर्णय क्षमता येतच नाही, कारण इतर जे पर्याय आहेत ते आपण अनुभवातून गेलेलोच नसतो आणि त्यामुळे निर्णय क्षमता येते. बऱ्याच वेळा चौथा जो अनुभवाचा फायदा आहे, जर आपण अनुभव चांगले घेत असू, अनुभवाकडे डोळसपणे पाहत असू, तर आपल्याला समस्या सोडवण्याचं कौशल्य वाढायला लागतं. आपण ज्या महाविद्यालयात आहोत आणि त्या महाविद्यालयामध्ये आपल्याला असं दिसलं की काही ग्रुपचे, मुलांच्या ग्रुपचे सातत्याने भांडणं होत आहेत आणि त्या प्रत्येक भांडणाच्या वेळी तुम्ही तिथं असाल, तुम्ही त्या मुलांशी चर्चा केली, ओके, नंतर त्या मुलाकडून काय नक्की समस्या आहे, कशामुळे कॉन्फ्लिक्ट होत आहेत हे समजून घेतलं, तर तुम्ही ही जी काही समस्या कॉलेजमध्ये आहे ही तुमच्या अनुभवातून सोडवू शकता. परंतु जर तुम्ही म्हटलं की नाही नाही, ती भांडणं होत आहेत, आपण तिकडे जायला नको, हे असं चालूच राहणार आहे, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायला हवं, म्हणजे तुम्ही जर त्या घटनेशी ओरिएंटेड झालाच नाही, तर मला वाटतं की तुम्ही ती समस्या सोडवू शकत नाही. आणि त्याच्यामुळे आयुष्यातली कोणतीही समस्या सोडवायची असेल तर आपल्याला त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स घ्यावा लागतो, त्याचा अनुभव घ्यावा लागतो, तेव्हाच ती आपण समस्या सोडवू शकतो. आणि अनुभवाचा सर्वात पुढचा जो फायदा होतो तो आहे व्यवहार ज्ञान. व्यवहार ज्ञान जे आहे किंवा ज्याला आपण प्रोफेशनल नॉलेज जे म्हणतो, ते फक्त आणि फक्त आपल्याला अनुभवातून मिळतं. आणि त्यामुळे जिथे जिथे आपल्याला काहीतरी नवीन शिकण्याची, नवीन करून पाहण्याची जेव्हा जेव्हा संधी उपलब्ध होणार आहे, त्या वेळेस मला असं वाटतं की आपण पुढे होऊन ती संधी स्वीकारायला पाहिजे. कारण ती संधी जर आपण स्वीकारली तरच आपण अनुभव संपन्न होणार आहोत. आणि अनुभव संपन्न होणं ही आपल्या स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अनुभव संपन्न होणं ही आपली पर्सनल डिसिजन आहे. ते काय कोणीही आपल्याला हाताला धरून अनुभव संपन्न बनवणार नाही. आणि त्यामुळे इतरांकडून जे सांगितलं जातं, इतरांकडून जे शिकवलं जातं, त्याच्यापेक्षा आपल्या स्व अनुभवातून जे आपण शिकतो ते अत्यंत महत्वाचं आहे. इतर गोष्टीतून जे आपल्याला ज्ञान मिळतं तसं पाहिलं तर ते खूप वरवरचं आणि सुपरफिशियल असतं. पण जे अनुभवातून जे ज्ञान मिळतं ते खऱ्या अर्थाने खोलवर रुजलेलं आणि शाश्वत स्वरूपाचं ज्ञान असतं. आणि मला असं वाटतं की अगदी तुम्ही बघा की पूर्वी आपली गुरुकुल सिस्टीम होती. गुरुकुल म्हणजे एक 14 वर्षाचा मुलगा झाला किंवा 12 वर्षाचा मुलगा झाला की तो गुरुकडे जायचा. गुरुकडे गेल्यानंतर तो 6 वर्ष, 8 वर्ष त्या गुरुच्या घरी राहून शिक्षण घ्यायचा. आता गुरुकडे ज्यावेळेस पूर्वीचं शिक्षण घेतलं जायचं, त्या गुरुकडे राहताना त्या गुरुचं घर स्वच्छ करणं, त्या गुरुचं घर झाडून घेणं, त्या गुरुचं घर सारवून घेणं, त्या गुरूंच्या घरी स्वयंपाक बनवणं, त्या गुरूंच्या घरी पाणी भरणं, ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत, आपण ज्याला म्हणतो अग्नी पेटवण्यासाठी लाकूड फाटा जमा करणं,
ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या गुरुकुल पद्धतीमध्ये अनुभव घेण्याच्या पात्रतेच्या होत्या. आणि त्यामुळे पूर्वीचे जे शिष्य जे आहेत ते होलिस्टिक रीतीने किंवा सर्वसमावेशक रीतीने अनुभव संपन्न होत असत. अगदी आमच्यासारख्या लोकांचं जरी उदाहरण दिलं की आम्ही जिल्हा परिषदेमध्ये जेव्हा शिक्षण घेतलं त्यावेळेस प्रत्येक अनुभवाला ओरिएंटेशन आमचं होत होतं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की शिक्षण पद्धतीमध्ये आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही महाविद्यालयीन शिक्षण जेव्हा घेता त्यावेळेस जास्तीत जास्त शिक्षकांमध्ये राहणं, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये राहणं, जास्तीत जास्त एक्स्ट्रोवर्ट राहणं, जास्तीत जास्त महाविद्यालयातल्या ज्या काही इव्हेंट होतात त्याच्यामध्ये सहभागी होणं, ह्या गोष्टी तुम्हाला खूप अनुभव संपन्न बनवत असतात. परंतु बऱ्याच वेळा आपण काय होतं की कॉलेजला जातो, कॉलेजचं जे काही फॉर्मल शिक्षण आहे ते घेतो आणि कॉलेज संपलं की आपण घरचा रस्ता धरतो. किंवा कॉलेजमध्ये काही इव्हेंट्स असतील, प्रोग्राम असतील, तर त्या इव्हेंटचा आणि प्रोग्रामचा माझा काही संबंध नाही असं म्हणून आपण त्या प्रोग्रामला पण जात नाही, त्या इव्हेंटमध्ये पण सहभागी होत नाही आणि आपलं एकटेपणाने जे काही जेवढं करता येईल किंवा आपला 3-5 लोकांचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्येच आपण इन्व्हॉल्व्ह राहतो. आणि महाविद्यालयीन शिक्षणामध्ये आपण जे काही अनुभव संपन्न व्हायला पाहिजे ते आपण अनुभव संपन्न होत नाही. आणि नंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग आपण म्हणतो की मला आता कुणीच संधी देत नाही, मला कुणी विचारत नाही, मला कुणी बोलवत नाही किंवा माझी व्यक्तिमत्वाचा विकासच घडलेला नाही. हे कशामुळे होतं? कारण तुम्ही 3 वर्ष ज्या वेळेस महाविद्यालयीन शिक्षण घेत असता त्यावेळेस तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलम किंवा ज्या गोष्टीतून आपण ज्याला म्हणतो अनुभव संपन्न होतो ह्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने दुर्लक्ष केलेलं असतं. आणि त्याच्यामुळे अनुभव संपन्न कसे व्हावे याच्यासाठी मी आता तुम्हाला काही टिप्स देणार आहे. सर्वात महत्वाची जर गोष्ट असेल तर पहिली टिप्स ही आहे की नाविन्यपूर्ण शिकण्याची, नवीन काहीतरी शिकण्याची वृत्ती आपल्यामध्ये आली पाहिजे. वृत्ती आली पाहिजे. मी महत्वाचं म्हणतो का, वृत्ती आली तरच कृती होणार आहे. वृत्ती आली तर कृती होणार. आणि त्यामुळे काहीतरी नवीन शिकण्याची वृत्ती जोपर्यंत आपल्यात येणार नाही तोपर्यंत आपण अनुभव संपन्न होणार नाही. दुसरी जी टिप्स आहे, आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात. मग तुम्ही अगदी घरामध्ये असाल, समाजामध्ये असाल, कॉलेजमध्ये असाल किंवा कामाच्या ठिकाणी असाल, तर ह्या ज्या काही गोष्टी आजूबाजूला घडतात त्याचं खोलवर निरीक्षण करण्याची पात्रता तुमच्यामध्ये आली पाहिजे. एखाद्या दिवशी कॉलेजमध्ये तुम्ही आहात आणि तुम्हाला कळालं की हे ठराविक एक डिस्कशन एका हॉलमध्ये झालं आणि त्या हॉलमध्ये नव्याने जे काही प्रोग्राम आपल्याला घ्यायचा आहे कॉलेजमध्ये ते ठरलं असं तुम्हाला कळालं. आता इथे तुमची क्युरिओसिटी काम करणार आहे की दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे कळाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा कॉलेजमध्ये जाता त्यावेळेस ते जे डिस्कशन झालं ते कोणी कन्व्हे केलं, कोणते टीचर तिथं होते, कोणता ग्रुप तिथे होता, कोणती मुलं तिथे होती, याची माहिती घेणं दुसऱ्या दिवशी तुमचं काम आहे. एकदा ही माहिती मिळाली की तुम्ही स्वतःहून ते जे काही तो सब्जेक्ट कन्व्हे करणारे जे टीचर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, जी मुलं होती त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे की नक्की कोणता इव्हेंट, कोणता प्रोग्राम आपल्या इथे होतोय आणि त्याच्यामध्ये मला पण सहभागी व्हायचं आहे. याला आपण प्रोऍक्टिव्हनेस असं म्हणतो. आणि मग जर तुमच्यामध्ये प्रोऍक्टिव्हनेस असेल तरच तुम्हाला संधी मिळेल. तुमच्यामध्ये जर प्रोऍक्टिव्हनेस नसेल, तुम्ही इनॅक्टिव्ह असाल किंवा डिऍक्टिव्ह असाल तर तुम्हाला कुणीही संधी देणार नाही आणि संधी दिली नाही तर तुम्ही अनुभव संपन्न होणार नाही. आणि संधी मिळाली तरच तुम्ही खोलवर निरीक्षण करू शकणार आहात.
संधीच मिळाली नाही तर तुम्हाला तिथं काय चाललंय, त्या प्रोग्राम मध्ये काय खाचाखोचा आहे, त्या प्रोग्राम मध्ये काय लर्निंग आहे, त्या प्रोग्राम मध्ये कोण गेस्ट आले होते, त्यांच्या ओळखी, ह्या सर्व गोष्टीला तुम्ही मुकणार आहात. त्याच्यामुळे तिसरा जो पिलर आहे किंवा तिसरं जे महत्वाची गोष्ट आहे त्याला आपण खोलवर विचार करणं असं म्हणू शकतो, किंवा ज्याला आपण डीप थिंकिंग किंवा क्रिटिकल थिंकिंग आपण असं म्हणतो. जेव्हा एखादा प्रोग्राम किंवा एखादा इव्हेंट आपण इन्व्हॉल्व्ह होतोय किंवा त्याचा अनुभव आपण घेतोय, तर त्या गोष्टीतून आपल्याला काय काय लर्न करायचंय, काय काय शिकायचंय याचा विचार आपण सातत्याने केला पाहिजे. चौथी जी गोष्ट आहे की संवाद. ठीक आहे, तुम्ही इव्हेंटमध्ये पार्टिसिपंट झाला, तुम्ही त्या इव्हेंटमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहात, तुम्हाला काहीतरी काम नेमून दिलेलं आहे की तुम्हाला असं काम नेमून दिलं की आलेल्या लोकांचा अटेंडन्स घेणे, असं काम तुमच्या त्या इव्हेंटमध्ये किंवा एखाद्या प्रोग्राममध्ये तुमच्या वाट्याला आलं. आता तुम्हाला तर अनुभव संपन्न व्हायचंय. मग अशा वेळेस तुम्हाला जे काम दिलेलं आहे ते काम करत असताना जे काही लोक आजूबाजूला आहेत, मग ते पार्टिसिपंट्स असतील, प्रोग्राम कोऑर्डिनेटर असतील, इव्हेंट मॅनेजर असतील, तर यांच्याशी तुम्ही बोललं पाहिजे. जर तुम्ही बोललं, संवाद वाढवला तरच तुम्ही अनुभव संपन्न होणार आहात. नाहीतर तुम्हाला दिलेलं काम आहे की अटेंडन्स घेणं आणि तुम्ही टेबल लावून तिथे बसला आणि अटेंडन्स घ्यायला सुरुवात केली आणि आला व्यक्ती, त्याची अटेंडन्स घेतली, त्याची सही घेतली, त्याच्याशी काही बोलला नाही, वार्तालाप केला नाही, तो निघून गेला, तुम्ही संध्याकाळी कार्यक्रम संपला, तुम्ही पण घरी निघून गेले. अशाने तुम्ही अनुभव संपन्न होणार नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा ह्या इव्हेंटमध्ये काम करतायत त्यावेळेस तुम्ही जे काम दिलेलं आहे ते काम तर करायचंच आहे. शिवाय ज्याला आम्ही क्रॉस लर्निंग म्हणतो, क्रॉस लर्निंग किंवा क्रॉस एक्सपिरियन्स सुद्धा यू मस्ट टेक फ्रॉम दॅट प्रोग्राम. त्याच्यानंतर इतरांकडून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात. जेव्हा आपण एखादा प्रोग्राम करतो, काही इव्हेंट करतो, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण केटरर्स आणलेले असतात, नंतर मंडप व्यवस्थावाले लोक आलेले असतात, त्यात कोणतरी अँकर करायला कार्यक्रम बोलवलेला असतो. वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात. कुणाकडून तरी आपण चेअर्स मागवलेल्या असतात, कुणाकडून तरी आपण मंडप डेकोरेशन मागवलेलं असतं. मग ह्या ज्या गोष्टी आहेत इतरांकडून त्या आपण शिकल्या पाहिजेत. त्या जर आपण शिकायला सुरुवात केली तर आपण अनुभव संपन्न होणार आहेत. मग जो जिज्ञासू व्यक्ती आहे किंवा जो जिज्ञासू पार्टिसिपंट्स आहे किंवा जिज्ञासू विद्यार्थी आहे, तो 4 लोकांकडे जाऊन त्याच्याबद्दल विचारणार आहे की अरे हे असं कसं काय, ते तसं कसं काय, हे कुठून आणलं, याची कॉस्ट काय असते, हे डेकोरेशन कसं केलं जातं, हे मंडप काय आहे. मग अँकर जो आलेला आहे त्याचा फोन नंबर घेतला, मग तुम्ही अँकरसाठी किती रुपये घेता, कधी तुम्ही अवेलेबल असता. तर ह्या गोष्टी सर्व शिकण्याच्या आहेत आणि ते शिकणं जर आपण चांगलं केलं तर आपण अनुभव संपन्न होणार आहोत. प्रत्यक्ष कृती करायला पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूला बोल घेवडे विद्यार्थी भरपूर असतात. बोल घेवडे आपण त्यांना समाज सुधारक म्हणूया, म्हणजे फक्त गप्पा मारायच्या, कृती काही करायची नाही. पण मला वाटतं की खऱ्या अर्थाने जर अनुभव संपन्न आपल्याला व्हायचा असेल तर आपण कृतिशील राहिलं पाहिजे, काम करायला शिकलं पाहिजे. नुसत्या उंटावरनं शेळ्या हाकणं असं जर आपण करत असाल तर आपण अनुभव संपन्न होणार नाही. त्याच्यानंतर आपण चुका स्वीकारायला शिकलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण जर संधी आपल्याला मिळाली, आपण काहीतरी कृती करतोय, आपण कुठेतरी इन्व्हॉल्वमेंट दाखवतोय, तर निश्चितच आपल्याकडून चुका होणार आहेत. मला असं वाटतं की अनुभव संपन्न होणं ही एक ट्रायल आणि एरर मेथड आहे. आणि या ट्रायल आणि एरर मेथडमध्ये तुम्ही ज्या चुका आहेत, तुमच्या ज्या मिस्टेक्स आहेत, ह्या यू नीड टू ऍक्सेप्ट ऍट युअर लेवल. आणि जर त्या तुम्ही ऍक्सेप्ट केल्या तर तुम्ही चुकांमधून शिकणार आहेत. त्यानंतर नवीन आव्हानं असतात किंवा नवीन संधी असतात, त्या न डगमगता हिमतीने स्वीकारल्या पाहिजेत. उदाहरणार्थ तुम्हाला आता हा इव्हेंट आहे आणि ह्या इव्हेंट मधले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना इन्व्हिटेशन द्यायला जायचं आहे, असं तुम्हाला संधी दिली.
तर तुम्ही ती स्वीकारली पाहिजे की मी स्वतः जाऊन इन्व्हिटेशन देऊन त्या संबंधित व्यक्तीला घेऊन येईल. तर तुम्ही म्हणणार की नाही नाही माझ्याकडून ते होणार नाही, मला झेपणार नाही, मला त्यांच्याशी संवाद साधता येणार नाही, तर ही संधी दुसऱ्या कुणाला तरी जाणार आहे. त्याच्यामुळे आणि पुढचं जी गोष्ट आहे ती म्हणजे घाबरायचं नाही. कोणतीही गोष्ट करायला घाबरायचं नाही. जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट करण्यासाठी घाबरायचं नाही. कारण अनुभव संपन्नता ही फक्त आणि फक्त धाडस केल्यामुळे येते. धाडस जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही अनुभव संपन्न होणार नाहीत. आणि सर्वात 10 नंबरचा जो मुद्दा आहे की अनुभव संपन्न होण्यासाठी सातत्याने आत्मपरीक्षण करायला शिकलं पाहिजे. आत्मपरीक्षण म्हणजे सेल्फ इंट्रोस्पेक्शन सुद्धा आपण असं म्हणू शकतो. आणि मग सेल्फ इंट्रोस्पेक्शन मध्ये काय येतं की बाबा हे मी केलं, हे मी असं केलं, मी हे याच्याशी असं बोललो, मी याला अशा प्रकारे उत्तर दिलं, ह्या कामामध्ये मी अशा प्रकारे पुढे गेलो, याच्याबाबत मी असं डिस्कशन केलं. हे सर्व आत्मपरीक्षणामध्ये येतं. आणि त्यामुळे सर्वात महत्वाची स्टेप जी आहे अनुभव संपन्न होत असताना की तुम्ही आत्मपरीक्षण करायला शिकलं पाहिजे. आणि मी मगाशी सांगितलं का जेवढं आपण कृतीशील राहू तेवढं आपण अनुभव संपन्न होणार आहोत. आणि मला असं वाटतं की अनुभव संपन्न होण्यासाठी व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा काही बदल केले पाहिजेत. ते आपण एक झटपट काय काय बदल आपण करायला पाहिजे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये त्याच्यावर आपण प्रकाश टाकणार आहेत. तर सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे मला असं वाटतं की विद्यार्थी मित्रांनी जिज्ञासू व्हायला पाहिजे. क्युरियासिटी आपल्यामध्ये डेव्हलप करायला पाहिजे. क्युरियासिटी जर आपण डेव्हलप करायला लागलो तर मला असं वाटतं की आपण अनुभव संपन्न होण्याकडे मार्गस्थ होणार आहोत. दुसरं आहे की आपण सकारात्मकता आपल्यामध्ये ठेवली पाहिजे. पॉझिटिव्हनेस आपण दाखवला पाहिजे की येस दिस इज पॉझिटिव्ह थिंग्स अँड आय विल मूव्ह फॉर दॅट. असं जर आपण केलं तर आपण अनुभव संपन्न होणार आहेत. मी अगोदर सांगितलं की आपण चुका स्वीकारल्या पाहिजेत. सर्वात महत्वाचं म्हणजे अनुभव संपन्न होण्यासाठी संयम महत्वाचा आहे, पेशन्स महत्वाचे आहेत, ते आपल्यामध्ये आले पाहिजेत. कॉपरेशन आपलं पाहिजे, सहकार्य पाहिजे. कारण आज आपण दुसऱ्याला सहकार्य केलं तरच तो नंतर आपल्याला कॉपरेट करणार आहे. त्यानंतर आपल्यामध्ये नम्रता पाहिजे, पोलाईट पाहिजे, आपण लोकांशी नम्रतेने व्यवहार केला पाहिजे. आपल्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्यामध्ये धैर्य आणि आत्मविश्वास आणि शिकण्याची वृत्ती ही कायम पाहिजे. आणि मला असं वाटतं की ह्या सर्व गोष्टी विचारात घेऊन आपण स्वतःला थोडस एक्स्ट्रोवर्ट केलं, स्वतःहून 1-2 पावलं पुढे चाललो, इतरांशी सातत्याने संवाद करत राहिलो, प्रत्येक गोष्टीमध्ये धाडस करायचा प्रयत्न केला, सातत्याने मी हे करू शकतो, मी हे करणार असा आपला ऍटिट्यूड बनवला तर मला असं वाटतं की अनुभवाने आपण समृद्ध होणार. आणि अनुभव संपन्न होणं ही काही क्रांती नाही, तर हे एक उत्क्रांती आहे. आणि ती उत्क्रांती अत्यंत हळुवारपणाने होत असते. आणि ती काही अचानक होणारी गोष्ट नाही. तुम्ही आता ठरवलं की मला आजपासून अनुभव संपन्न व्हायचंय, माझ्या एक्सपिरियन्स मध्ये मला रिचनेस आणायचा आहे, तर ते तुम्हाला 1-2-3 वर्षामध्ये अचीव होणार आहे. पण त्याची सुरुवात आज, आत्ता आणि ह्या वेळेस होणं अपेक्षित आहे असं मला वाटतं. मला वाटतं की आजच्या लेक्चरमध्ये अनुभव संपन्न आपण होणार, त्याप्रमाणे तुम्ही कार्य करणार, कृती करणार याची मला खात्री आहे. तुम्हाला तुमच्या अनुभव संपन्नतेसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मला असं वाटतं की आता आपण प्रश्न उत्तराच्या कडे वळूया. जर विद्यार्थ्यांमधील कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही हँड रेस करून ते प्रश्न विचारू शकता, किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा ते क्वेश्चन जे आहेत ते टाकू शकता. जर कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही हँड रेस करू शकता किंवा चॅट बॉक्समध्ये
टाईप करू शकता. प्रश्न अपेक्षित आहेत आणि मला वाटतं प्रश्न विचारले तर नक्की ज्याला आपण एक्सपिरियन्स रिच्ड पर्सन म्हणतो त्याच्यावर अजून आपल्याला प्रकाश टाकता येणार आहे. सर, पहिला प्रश्न आहे की सोशल फिअर जे आहे ते आपण कशा पद्धतीनं कमी करू शकतो? ओके. समाजामध्ये बऱ्याच वेळा काही विद्यार्थी किंवा काही युवक समाजामध्ये इन्व्हॉल्व्ह होण्यासाठी थोडेसे घाबरलेले असतात आणि त्यांना असं वाटतं की समाजात आपला ज्यावेळेस वावर होतो त्यावेळेस आपल्याकडून काहीतरी चुका होतील ही सातत्याने भीती त्यांच्या मनामध्ये असते. त्यामुळं सर्वात पहिलं ज्यावेळेस तुम्हाला समाजामध्ये काहीतरी काम करायचंय तर त्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही वैयक्तिक लेवलला किंवा ज्याला आपण इंडिव्हिज्युअल लेवलला न करता ग्रुप लेवलला ऍक्टिव्हिटी करायला सुरुवात करा. पहिल्या ऍक्टिव्हिटी समाजामध्ये करत असताना ग्रुप ऍक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही 3-4 मैत्रिणी किंवा 2 मित्र 2 मैत्रिणी असे 4-5 लोक मिळून सोसायटीमध्ये ऍक्टिव्हिटी किंवा गोष्टी करायला शिका. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये ऍक्टिव्हिटी सुरू कराल त्यावेळेस तुमच्यामध्ये जी सोशल फिअर आहे ती हळूहळू डायल्यूट होऊन जाईल आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी काही महिन्यांनी तुम्ही इंडिव्हिज्युअल लेवलला सुद्धा यू कॅन वर्क इन सोसायटी. तर मला असं वाटतं की हे एक महत्वाचा उपाय आहे. दुसरा उपाय आहे की तुम्ही समाजामध्ये ज्यावेळेस वावरता त्यावेळेस तुमचं कम्युनिकेशन स्ट्रॉंग पाहिजे. संवादावर तुमची कमांड पाहिजे. कारण समाजामध्ये आपण जेव्हा जातो त्यावेळेस तुम्हाला बऱ्याच लोकांशी बोलावं लागतं आणि त्यामुळे तुमचा संवाद कसा स्ट्रॉंग होईल याच्यावर काम केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे तुमची पर्सनॅलिटी. तुमचं बॉडी पोश्चर कसं आहे, गेस्चर कसं आहे, तुमचा ड्रेस सेन्स कसा आहे, तुमचं चालणं कसं आहे, तुमचे हातवारे कसे आहेत, ह्या गोष्टी सुद्धा मॅटर करतात. आणि मला वाटतं की ह्या स्वतःची बॉडी लँग्वेज याच्यावर जर तुम्ही काम केलं, स्वतःचं कम्युनिकेशन कौशल्यावर थोडं काम केलं आणि पहिलं ग्रुप ऍक्टिव्हिटी देन इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटी असा जर मार्ग ठेवला तर हळूहळू सोशल फिअर कमी होऊ शकते. तर पुढे मिहीरचा प्रश्न आहे की तुम्ही सुचवलेले जे काही अनुभव आहेत किंवा ज्या काही टिप्स आम्हाला दिल्यात त्या खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत कशा प्रकारे अंमलात आणू शकतो, हे कृपया आपण आम्हाला सांगू शकता? खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत कशा अंमलात आणायच्या म्हणजे समजा खालचा स्तर जर आपण सद्यस्थितीला पकडला तर आपलं कॉलेज समजूया, म्हणजे मला जो प्रश्न कळाला, आणि वरचा स्तर आपण समजूया की जिल्हाधिकारी समजूया. बरोबर आहे. खालचा स्तर म्हणजे कॉलेज आणि वरचा स्तर म्हणजे जिल्हाधिकारी महोदय. तर मला असं वाटतं की जे काही तुम्हाला गोष्टी करायच्यात, इव्हेंट करायच्यात, त्या आधी तुम्ही कॉलेजमध्ये करायचा प्रयत्न करा. मग तुम्हाला एकदा कॉन्फिडन्स आला की येस वी कॅन डू इट, देन यू मूव्ह टुवर्ड दी कलेक्टर ऑफिस आणि मग तुम्ही अत्यंत आत्मविश्वास पूर्ण रीतीने जिल्हाधिकाऱ्यांना भेटा, तिथल्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना भेटा किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटा. आणि मला असं वाटतं की अनुभव संपन्नता जी आहे ही खालच्या स्तरावरनं सुरुवात होऊन वरच्या स्तरापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि त्यामुळे तुम्ही जे काही करताय ते एका ठराविक स्ट्रॅटामध्ये न करता, एका ठराविक लेवलमध्ये न करता, जर तुम्ही ह्या महिन्यात ह्या लेवलला काम केलं, खालच्या लेवलला काम केलं, तर दुसऱ्या महिन्यात मिडल लेवलला काम केलं पाहिजे, तिसऱ्या लेवलला अप्पर लेवलला काम केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही क्रॉस लर्निंग करत करत पुढे जा. नेक्स्ट. सर, सोनाली यांचा प्रश्न आहे की सर, एखादी गोष्ट आपल्याला करण्यासाठी म्हणजे आपण इच्छा असते की आपण ती गोष्ट करावी, परंतु आजूबाजूचं वातावरण बघता आपण तो निर्णय बदलतो, आपण ती गोष्ट करत नाही, तर यासाठी काय करावं? मला असं वाटतं की जसं आपण म्हणतो ना की गुड स्टार्ट इज हाफ डन, असं आपण नेहमी म्हणतो. मला असं वाटतं की आयुष्यामध्ये पहिलं पाऊल टाकायलाच आपण खूप विचार करतो किंवा घाबरतो. पण तुम्ही बघा की पहिलं पाऊल ज्या दिवशी टाकलं त्याच दिवशी तुम्हाला एवढा आत्मविश्वास येतो की मी हे पूर्ण करू शकतो किंवा शकते.
आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणत्याही गोष्टीची भीतीची तमा न बाळगता आपण सुरुवात केली पाहिजे आणि ऍक्शनवर जास्त भर दिला पाहिजे. मी मगाशी सांगितलं की आपल्याला बोलघेवडे समाजसुधारक व्हायचं नाही, आपल्याला कृतिशील समाजसुधारक व्हायचं आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की कृती करणं, आणि कृती केली तर तुमची भीती निघून जाणार आहे. आणि पहिली कृती तुम्ही ग्रुपमध्ये करा, नंतर तुम्ही वैयक्तिक रीतीने करा. नेक्स्ट. सर, प्रार्थना यांचा प्रश्न आहे की आपलं कम्युनिकेशन स्किल जे आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काय टिप्स द्याल किंवा काय सांगाल? कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती आहे जाणीवपूर्वक बोलणे. समजा तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये आहेत मैत्रिणींमध्ये आहेत, तर तुम्ही इंटेन्शन ठेवून त्यांच्याशी संवाद करायला शिका. दुसरी गोष्ट आहे की एकदा तुमचे मित्र मंडळी झाली की टीचर जे आहेत त्या टीचर सोबत बोलायला स्वतःहून पुढाकार घ्या. जरी तुमच्याकडे टीचर बरोबर बोलण्यासाठी काही नसलं तरी बाबा टीचर जे आहेत त्यांच्याशी बोलून मला माझा आत्मविश्वास वाढवायचा आहे म्हणून एखाद दोन प्रश्न तयार करा स्वतःहून, आणि ते प्रश्न घेऊन टीचरकडे जा, टीचरांना विचारा की हे कसं मी करू शकतो, हे मला जमेल का. त्याच्यात तिसरी गोष्ट आहे की काही युट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघू शकतो आपण, आणि त्याच्यातून सुद्धा आपलं कम्युनिकेशन चांगलं करू शकतो. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जो आरसा असतो त्याच्या समोर सुद्धा आपण काही गोष्टी बोललो तरी आपलं कम्युनिकेशन चांगलं होऊ शकतं. त्याचबरोबर आपले 7, 8, 10 मुलांचे, 4 मुलांचे, मुलींचे ग्रुप असतात, तर त्या ग्रुपनी सुद्धा आठवड्यातला 1 तास हा फक्त कम्युनिकेशन साठी ठेवला. कम्युनिकेशन साठी ठेवायचा म्हणजे काय करायचं की ग्रुपने असं ठरवून घ्यायचं की बाबा पुढच्या सोमवारी आपण 8 लोक आहेत आणि 8 लोकांनी 8 विषय वाटून घ्यायचे. तर ते कोणत्याही प्रकारचे विषय असू शकतील. ठीक आहे, समजा उदाहरणार्थ 4 लोक आहेत, 4 लोकांनी विषय वाटून घेतले की पहिला विषय असा वाटून घेतला की क्रिकेटमध्ये भारताची प्रगती, दुसरा विषय वाटून घेतला की नीती आयोगामध्ये काम कशा पद्धतीने चाललेलं आहे, तिसरा विषय वाटून घेतला की शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत, आणि 5वा विषय वाटून घेतला की जिल्हाधिकाऱ्यांचं कामकाज काय आहे. आणि मग त्याच्यानंतर ह्या ग्रुपनी सोमवारी आल्यानंतर ज्याला जो विषय दिलेला आहे त्याला 5 ते 7 मिनिटं द्यायचे, आणि त्यांनी ह्या 3 लोकांच्या समोर त्याचं जे काही म्हणणं आहे ते शांतपणे उभं राहून हातवारे करून योग्य प्रकारे सादर करायचं, आणि पुढच्या ग्रुपने जे काही 3 लोक आहेत त्यांनी त्याच्यामध्ये सजेशन द्यायचे. असं जर तुम्ही सातत्याने 2-4 महिने जर केलं, आपणच विषय वाटून घेतले, त्याला आपण पियर लर्निंग म्हणतो. पियर लर्निंग, PEER लर्निंग, आपल्या सवंगड्याकडून किंवा आपल्या सहकार्यांकडून गोष्टी शिकणे. आणि असं जर वाटून घेतलं तर मला असं वाटतं की आपण चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन मध्ये पुढे जाऊ शकू. नेक्स्ट. सर, पुढे प्रज्वल यांचा प्रश्न आहे की पूर्वी UPSC किंवा MPSC मध्ये ज्याप्रमाणे 2 ऑप्शनल विषय निवडावे लागायचे त्याप्रमाणे आताही 2 ऑप्शनल विषय निवडावे लागतात का? हो, म्हणजे MPSC मध्ये तर आता ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो तर मागच्या 15 दिवसापूर्वी काढून टाकलेला आहे. मात्र UPSCच्या पॅटर्न मध्ये हे अजूनही अस्तित्वात आहे, आणि मला असं वाटतं की ऑप्शनलची जी तयारी आहे ती कॉलेज जीवनापासूनच आपण डिसाईड करायला पाहिजे. नेक्स्ट. सर, पुढे गणेश यांचा प्रश्न आहे, प्रगती यांचा प्रश्न आहे की स्टेजवर गेल्यानंतर फिअर जे आपल्याला येतं ते कशा प्रकारे आपण कमी करू शकतो? मला वाटतं की स्टेजवर गेल्यानंतर फिअर जे येतं त्याच्यामध्ये आपल्याकडे ज्ञानाचा अभाव असतो, आणि ज्यावेळेस आपण स्टेजवर जातो तर पहिले काही दिवस किंवा काही महिने आपण स्क्रिप्ट घेऊन गेलं पाहिजे. स्क्रिप्ट घेऊन घ्यायचं म्हणजे स्क्रिप्ट पूर्ण घेऊन जायची नाही. जर आपल्याला 10 मिनिटं जर बोलायला संधी मिळणार असेल तर एक 10 पॉइंट आपण फक्त पॉइंट वाईज लिहून जायचं आहे, आणि मग तिथे गेल्यानंतर फक्त पॉइंट पाहायचा आणि त्याच्या अनुषंगाने बोलायचं. पहिला पॉइंट बघितला आपण, मग परत काहीतरी बोललो, मग दुसरा पॉइंट बघितला,
मग त्या पॉइंटवर बोललो, असं 10 पॉइंट 10 मिनिटामध्ये अत्यंत आरामशीर कव्हर होतात. आणि मला असं वाटतं की हळूहळू अगोदर स्क्रिप्ट वाचून दाखवणे, मग स्क्रिप्ट वाचून दाखवल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये फक्त पॉइंटवर बोलणे, आणि नंतर तिसऱ्या महिन्यामध्ये पॉइंट मनामध्ये त्याचं मनन पठन करून त्याच्यावर बोलणं, असं स्टेप स्टेप आपण जर करत गेलो तर स्टेज डेअरिंग आपली वाढू शकते. नेक्स्ट. सर पुढे आशिष यांचा प्रश्न आहे की आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात प्रत्येक विद्यार्थ्यांनी आजपासून कोणते एक कौशल्य विकसित करायला सुरुवात करावी? मला वाटतं आजच्या या बदलणाऱ्या जगामध्ये सर्वात पहिलं कौशल्य जर तुमच्याकडे पाहिजे असेल तर ते सर्वात महत्वाचं आहे संवाद कौशल्य. संवाद कौशल्य जे आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे तुम्हाला नीट मराठीमध्ये तरी संवाद साधता आला पाहिजे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की येस आय एम कम्युनिकेटिंग वेल इन मराठी, देन यू मूव्ह फॉरवर्ड फॉर हिंदी. देन यू आर गुड इन हिंदी कम्युनिकेशन, देन यू विल मूव्ह फॉर इंग्लिश कम्युनिकेशन. आणि त्याच्यामुळे आजच्या युगामध्ये कम्युनिकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स, आणि सर्वात पहिलं काम आपल्याला कम्युनिकेशनवर करायचं आहे. कारण जर तुम्हाला जर चांगलं कम्युनिकेट करता येत असेल, तुम्हाला चांगल्या प्रकारे बोलता येत असेल, तर मला वाटतं की तुमचा प्रवास डिसिजन मेकिंग पॉवर कशी बिल्ड करायची? काय प्रश्न आहे? डिसिजन मेकिंग म्हटलं सर. डिसिजन मेकिंग कशी वाढवायची असा प्रश्न आहे का? हा हो सर. हा, डिसिजन मेकिंग वाढवण्यासाठी 3 गोष्टीचा मेळ घालावा लागतो. एक आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ज्ञान, दुसरं आहे स्किल, आणि तिसरं आहे अनुभव. नॉलेज, स्किल्स आणि एक्सपिरियन्स. 3 गोष्टीचा मेळ घातला तर तुम्हाला चांगले डिसिजन घेता येतात. पण काही लोकांकडे अनुभव खूप असतो, स्किल्स आणि नॉलेजचा अभाव असतो. काही लोकांकडे नॉलेज चांगलं असतं पण स्किल्स आणि अनुभवाची कमतरता असते. मला असं वाटतं की डिसिजन मेकिंग वाढवण्यासाठी नॉलेज, स्किल आणि एक्सपिरियन्स याच्यावर तुम्ही काम करायला पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुण्याला यायचं, असा तुमचा पुढचा प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला डिसिजन घ्यायचंय की पुण्याला अभ्यासासाठी येऊ की नको येऊ. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट तुमची येणार आहे ज्ञान. म्हणजे तुम्हाला पुण्यामध्ये काय करायचंय, कोणता क्लास आहे, कुठं राहता येईल, काय खर्च येतो, ह्या बाबीची पडताळणी करणे. दुसरं आहे स्किल. स्किल म्हणजे कसं की याच्यामध्ये रिसोर्सेस आहेत. म्हणजे तुम्हाला इथे येण्यासाठी सर्वात पहिलं तुम्हाला तुमच्या पालकांना कन्व्हिन्स करायला लागणार आहे. त्याच्यानंतर इथे येण्यासाठी तुम्हाला इथं आल्यानंतर सुद्धा जे काही पैसे मिळतील त्याच्यामध्ये तुम्हाला भागवावं लागणार आहे. हे सर्व स्किल मध्ये येतं. आणि तिसरं आहे एक्सपिरियन्स. आता एक्सपिरियन्स इथं तुम्हाला नाहीये, मग तुम्ही 4 लोक जी पूर्वी पुण्याला गेलेली आहेत किंवा आत्ता पुण्याला आहेत तर त्यांच्याकडून अनुभव घेतले पाहिजेत की कसं आहे, काय आहे, कसं चालतं पुण्यात, कसे क्लासेस असतात, होतं का आपल्याकडून, काय समस्या येतात, काय अडचणी येतात. त्यामुळे नॉलेज, स्किल, एक्सपिरियन्स याचा एकत्र केलं की डिसिजन घेणं सोपं होतं. नेक्स्ट. सर पुढे दीप्ती यांचा प्रश्न आहे की पब्लिक स्पेस मध्ये ऍक्च्युअल कम्युनिकेशन स्टार्ट कसं? पब्लिक स्पीकिंग मध्ये ऍक्च्युअल कम्युनिकेशन कधी स्टार्ट होतं की जर तुमच्याकडे ज्ञान असेल तर. समजा तुम्ही 4 लोकांमध्ये, 4 मित्रांमध्ये बसलेले आहात आणि तिथे कोणता मोबाईल घ्यायची याची चर्चा चालू आहे. आता ह्या कम्युनिकेशन मध्ये तुम्ही कधी इन्व्हॉल्व्ह होऊ शकता जर तुम्हाला मोबाईल कोणते आहेत, ऍपलनी कोणता मोबाईल काढलेला आहे, वन प्लसचा मोबाईल काय आहे, सॅमसंग मध्ये काय मोबाईलचं नवीन व्हर्जन आहे, फ्लिपचा मोबाईल काय आहे, किती मेमरी असते, किती रॅम असतो, याचं ज्ञान असलं तर तुम्ही कम्युनिकेट करू शकाल ना.
आणि त्याच्यामुळे संवाद साधण्यासाठी तुमच्याकडे ज्ञान असायला हवं. जेवढं तुमच्याकडे ज्ञान चांगलं तेवढं तुम्ही संवाद चांगला साधू शकाल. आणि म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे की ज्ञान वाढवा. ज्ञान वाढवलं की संवादामध्ये तुम्हाला समाविष्ट करून घेतलं जाईल. ज्ञानच नसेल, तुम्हाला काही माहितीच नसेल, तर तुम्ही काय तिथे बोलणार आहात त्या संवादामध्ये? मग ते संवादामध्ये तुमचा सहभाग नगण्य होतो. नेक्स्ट. सेशन मधील हा शेवटचा प्रश्न असेल. सर, मनीषा यांचा प्रश्न आहे की अनुभव हा पुस्तकी ज्ञानापेक्षा वेगळा आणि प्रभावी शिक्षक का मानला जातो? अनुभव हा पुस्तकी ज्ञानापेक्षा वेगळा आणि प्रभावी शिक्षक का मानला जातो? कारण आपण जसं म्हणतो ना की सीइंग इज बिलिव्हिंग, किंवा आपण असंही म्हणतो ना लर्निंग थ्रू डुईंग. आणि मला असं वाटतं की पुस्तकी ज्ञानामधून जरी आपण काही गोष्टी शिकत असलो तरी जोपर्यंत आपण जे काही शिकलेलो आहे त्याची कृतीशील अंमलबजावणी करत नाहीत तोपर्यंत आपण चांगल्या प्रकारे विकास किंवा प्रगती करू शकत नाही. पुस्तकामध्ये मेन्शन असतं की वडीलधाऱ्यांचा आदर करावा, वडीलधाऱ्यांना साष्टांग नमस्कार करावा, असं पुस्तकी ज्ञानामध्ये लिहिलेलं वाचायला मिळतं. पण हे ज्ञान घेतल्यानंतर जेव्हा आपण खऱ्या अर्थाने वडीलधाऱ्या माणसांचं दर्शन घेतो, त्यांचं पाया पडतो, त्यांना पाया वाकून नमस्कार करतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण अनुभव संपन्न होतो. आणि त्यामुळे जे जे आपण पुस्तकी ज्ञान घेतो ते ज्ञान आपल्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये आणणं हीच खरी अनुभव संपन्न होण्याची महत्वाची की आहे. ती आपण वापरायला शिकली पाहिजे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. जे काही उर्वरित प्रश्न आहेत त्याची उत्तरं आपण प्रश्न कलेक्ट करून देण्याचा पुढच्या सेशनमध्ये प्रयत्न करू. सर, आजच्या प्रेरणादायी सत्राचा समारोप करताना सर्वप्रथम आपले मी आभार व्यक्त करतो. अनुभव एक जवळचा शिक्षक या विषयावर अत्यंत प्रभावी आणि जीवनाला दिशा देणारे मार्गदर्शन आपण केले. अनुभव हा केवळ भूतकाळाचा भाग नसून तो भविष्य घडवण्याची ताकद आहे. प्रत्येक यश अपयश यातून शिकत राहणे हीच खरी प्रगती आहे. आणि प्रत्येक अनुभवाला सकारात्मकतेने स्वीकारणे हेच यशाचे रहस्य आहे. हा मौल्यवान संदेश आपण आम्हा सर्वांना दिला. आपल्या विचारांमधून विद्यार्थ्यांना निश्चितच नवीन प्रेरणा आणि योग्य दिशा मिळाली आहे. आजच्या सत्रामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या सत्राचा एकच संदेश आहे, अनुभव हा जीवनातील सर्वात जवळचा शिक्षक आहे. जो प्रत्येक अनुभवातून शिकतो तोच आयुष्यात सातत्याने पुढे जातो. यात सकारात्मक विचारसह पुढील सत्रामध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.